ऑपरेशन सिंदूरवरून वादाचा नवा अंक सुरू झालाय। कारण ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता असं वक्तव्य करण्यात आलंय। मात्र हे वक्तव्य कुणी केलंय आणि त्याचे कसे पडसाद उमटलेले आहेत पाहूयात। ऑपरेशन सिंदूर बाबत चव्हाण बरळले। भारताचा पराभव झाल्याचं वक्तव्य। चव्हाणांच्या वक्तव्याचे राज्यात पडसाद। पहलगाम मध्ये भारताच्या आत्म्यावर ओरखडा ओढल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला। मात्र याच ऑपरेशन सिंदूरवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शंका उपस्थित केली आहे। मोदींनी काय मान्य केलं? पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला। 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो। आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही। पण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कंप्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं। ऐकलं, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी खळबळ उडवून दिली आहे। मात्र या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेत। ऑपरेशन सिंदूरवर शंका उपस्थित करणं हे पाकिस्तान प्रेम असल्याचं टीकास्त्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डागलंय। लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, ही देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे। खरं तर 7 मेला भारतानं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। या ऑपरेशन विरोधात पाकिस्ताननं मिसाईल आणि हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला। मात्र भारतानं पाकिस्तानचं F-17 पाडून पाकिस्तानला दणका दिला। त्यानंतर पाकिस्ताननं भारताचं राफेल विमान पाडल्याचा दावा केला। मात्र आतापर्यंत पाकिस्तान त्याचे पुरावे देऊ शकलेला नाही। त्यात आता पृथ्वीराज चव्हाणांनी ऑपरेशन सिंदूर बाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे। आता चव्हाणांनी हे वक्तव्य ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करून काँग्रेसच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचं चित्र आहे। माधव सावरगावेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।